13 ऑगस्टपासून सुरू होत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची सुरुवात एवढी छान होत आहे म्हणजे आपल्या गुरूंच्या वाराने होत आहे। गुरुवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि ज्यांना या श्रावण महिन्यापासून 11 गुरुवार करायचे आहेत ते श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासूनच गुरुवार करण्यास सुरुवात करू शकतात। आता 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे असतात? खरं सांगते, 11 गुरुवारचे व्रत केल्याने तुमची कोणतीही इच्छा असो, कितीही कठीणातली कठीण इच्छा असो, नक्की पूर्ण होते। ज्यांनी 11 गुरुवार केलेत त्यांना अनुभव आहेच। मलाही स्वतः अनुभव आहे की 11 गुरुवार केल्यानंतर माझी इच्छाही लवकरात लवकर पूर्ण झाली। मी माझा अनुभवही तुम्हाला सांगणार आहे। माझी इच्छा स्वामी समर्थ महाराजांनी 11 गुरुवारमधल्या 3ऱ्या गुरुवारीच पूर्ण केलेली आहे। माझा अनुभव असा आहे की 11 गुरुवार केल्यानंतर तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होतेच होते। हां, पण असं कधी कधी होऊ शकतं की इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागू शकतो, पण त्याचा अर्थ असा कधीच नाही आहे की स्वामी समर्थांनी तुमची इच्छा पूर्ण नाही केली किंवा स्वामी समर्थांपर्यंत आपली सेवा नाही पोचली, असं नाही होत। स्वामी समर्थांपर्यंत आपली सेवाही पोचत असते। हां, कधी कधी काय होतं की आपली इच्छा कोणती आहे पण आपल्याला माहीत नसतं ती इच्छा आपल्यासाठी चांगली आहे, बरोबर आहे की नाही। ते स्वामी समर्थांना माहीत आहे आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपण मागितलेली गोष्ट ती बरोबर असेल तरच आपली इच्छा पूर्ण करणार। आपण जर चुकीची इच्छा केली असेल तर ती कधीच पूर्ण करणार नाहीत। आपल्यासाठी जी गोष्ट चांगली आहे तेच आपल्याला स्वामी समर्थ महाराज देणार आहेत, कारण स्वामी समर्थ महाराज ही नेहमी भक्तांची काळजी घेतात। ते भक्तांवरती कधीच नाराज होत नाही आणि भक्तांनी फक्त एक आवाज जरी मनापासून दिला तरी स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात, त्याच्या अडचणीला धावून येतात। आणि म्हणूनच मी सांगत आहे की तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा श्रावण महिना एक सुवर्ण संधी आहे असं समजा आणि स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करा। नक्कीच तुम्हाला अनुभव येईल। कोणाला थोडा लवकर येतो, कोणाला अनुभव यायला थोडा वेळ लागेल, पण अनुभव हा नक्कीच येतो। तर हे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प आणि नियम व अटी काय आहेत, 11 गुरुवार केल्यानंतर उद्यापन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। बघा, स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे की श्रावण महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून आपण हे व्रत सुरू करू शकतो। तर 11 गुरुवारचे व्रत सुरू करण्या अगोदर आपल्याला पहिल्या गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आणि नारळ आणि खडीसाखर स्वामींसमोर ठेवून नमस्कार करून स्वामींना सांगून यायचं आहे की मी 11 गुरुवार या गोष्टीसाठी किंवा आपल्या इच्छेसाठी करणार आहे। आणि जर का तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं मंदिर मठ नसेल तर तुम्ही नारळ खडीसाखर घरच्या घरी तुमच्या देवघरासमोर ठेवा, म्हणजे स्वामींसमोर ठेवा। आणि नंतर कधी तुम्ही बाहेर जाल तेव्हा कोणत्याही गुरुवारी तुम्ही ते मंदिरात मठामध्ये ठेवू शकता। स्वामींना नारळ खडीसाखर अर्पण केल्यानंतरच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि 11 गुरुवारचे व्रत करण्यास सुरुवात करायची आहे। तर इथे मी तुम्हाला पूजा मांडणे एकदम साध्या सोप्या प्रकारे दाखवत आहे की 11 गुरुवारची मांडणी तुम्ही कशी करू शकता। आणि जर तुम्हाला मांडणी करायची नसेल तर काही हरकत नाही आहे, तुम्ही आहे तिथं रोजच्या ठिकाणी स्वामींची मूर्ती फोटो ठेवून सुद्धा 11 गुरुवारचे व्रत करू शकता। पण तुम्हाला जर पूजा मांडणी करून 11 गुरुवारचे व्रत करायचे असेल तर इथं मी एकदम साध्या सोप्या प्रकारे पूजा मांडणी कशी करावी ते दाखवत आहे। तर आपल्याला प्रथम पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती वस्त्र अंतरायचं आहे। मग तुम्ही पिवळ्या रंगाचं अंतरू शकता किंवा लाल रंगाचं अंतरू शकता। छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि दिवा इथं मी घेतलेला आहे, तर मी तुपाचा दिवा लावत आहे। आणि आपल्याला प्रथम कोणतीही पूजा करताना पहिली दिव्याची पूजा करायची असते, तर इथं मी दिवा लावून घेतलेला आहे आणि दिव्याला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करून पुष्प अर्पण करून घेत आहे। यानंतर गणपतीचीच पूजा करायची आहे। तर तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, जर नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करू शकता। मी इथं सुपारी घेतलेली आहे, तर सुपारी आपल्याला घ्यायची आहे, तामणामध्ये ठेवून अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करताना तुम्ही ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं पठण करत तुम्ही अभिषेक करू शकता। किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर अथर्व शीर्षाचं पठण करत पण अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर आपण सुपारीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि इथं मी अक्षता ठेवलेल्या आहेत, त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती सुपारीची म्हणजेच गणपतीची स्थापना करायची आहे। नंतर आपण गणपती बाप्पांना
हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि म्हणायचं आहे की मी हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे, गंध अर्पण करत आहे. त्यानंतर पुष्प अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावरती गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवून बाजूनी पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असा मंत्र बोलायचा आहे. इथं मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल त्यांची पूजा करून घ्यायची आहे. आता मी इथं दोन्ही मांडलेलं आहे, पण तुमच्याकडे फक्त फोटो असेल तरी काही हरकत नाही आहे आणि मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि तुमच्याकडे फक्त फोटो असेल तर फोटोवरती अभिषेक करता येत नाही. फोटो आपल्याला स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे. नंतर फोटोला मी इथं गंध लावून घेत आहे. गंध वगैरे लावल्यानंतर आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर मूर्तीवरती अभिषेक झालाच पाहिजे. मग अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधानी, पंचामृतानी, मधानी अशा विविध प्रकारच्या वस्तूंनी तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक करू शकता. इथं मी स्वामींच्या फोटोंना फूल अर्पण करत आहे आणि यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर मूर्ती मी इथं तामणात घेत आहे आणि अभिषेक करत आहे. अभिषेक करताना तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करू शकता, नाही तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप पठण करत तुम्ही स्वामी समर्थांना अभिषेक करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र पठण करत तुम्ही स्वामींना अभिषेक करू शकता. यानंतर मी इथं थोडी अक्षता ठेवत आहे, त्यावरती हळद कुंकू अर्पण करत आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्यांनी पुसून त्या अक्षतांवरती ठेवायची आहे. मूर्ती जागेवर ठेवल्यानंतर आपण स्वामी महाराजांना अत्तर लावू शकता. स्वामी महाराजांना अत्तर प्रिय आहे. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर अवश्य वापरा, नसेल तर तुम्ही दुसरंही अत्तर वापरू शकता. तर थोडंसं अत्तर तुम्ही फुलावर घेऊ शकता आणि मूर्तीला लावू शकता. फोटोला सुद्धा थोडंसं अत्तर तुम्ही लावू शकता. यानंतर मी इथं स्वामी महाराजांना वस्त्र घालून घेत आहे. वस्त्र आणि माळ वगैरे घालून त्यानंतर स्वामींना गंध लावून घेत आहे. आणि स्वामींना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी इथं पिवळ्या कलरचे वस्त्र घातलेलं आहे. तुमच्याकडे ज्या कलरचं आहे ते तुम्ही त्या कलरचं घालू शकता. इथं मी स्वामींना गंध लावून घेत आहे. तसे तर स्वामींना सोनचाफ्याचे फूल अतिशय प्रिय आहे. तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी सोनचाफ्याचे फूल भेटले तर अवश्य स्वामींना अर्पण करा. मी आता इथं पिवळ्या कलरचे जास्वंदाचे फूल स्वामींना अर्पण करत आहे. जर तुम्हाला चाफ्याचे नाही भेटले पण त्यातल्या त्यात पिवळ्या कलरचे जर भेटले तरी ठीक आहे. पिवळ्या कलरचे कोणतेही फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. यानंतर इथं मी शंख ठेवलेला आहे, त्याची पूजा करत आहे. पूजा मांडणीत तुमच्याकडे जर शंख असेल तर ठेवू शकता, नसेल तर काही हरकत नाही. पूजा मांडणीमध्ये आपल्याला स्वामींच्या डाव्या बाजूस शंख ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूस घंटा ठेवायची आहे आणि किंवा पाण्याचा जो छोटासा गडू आहे तो उजव्या बाजूस ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण 11 गुरुवार करत आहोत, तर आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे आणि आपण पूजा मांडणीत तो ग्रंथही मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि आपल्याला जपमाळ करण्यासाठी आपल्याकडे माळही असायला हवी. या मांडणीमध्ये जर तुम्हाला कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही कलश मांडणीसुद्धा करू शकता. कलश मांडणी आपल्याला स्वामींच्या उजव्या हाताला करायची आहे, म्हणजेच आपल्या डाव्या हाताच्या साईडला. यानंतर मी इथं स्वामींची आरती करून घेत आहे. प्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, नंतर आपण स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तुम्ही स्वामींची कोणतीही आरती करू शकता. आरती झाल्यानंतर मी इथं खडी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. आता सकाळच्या वेळेस पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही सकाळी खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी जेव्हा आपण जे काही जेवण बनवणार आहे त्याचा नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा आहे. आणि आपण 11 गुरुवार हे संकल्पयुक्त करणार आहोत, त्यामुळे आपल्याला पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना थोडेसे हातामध्ये अक्षता घ्यायचे आहेत, त्यात 2 चमचे पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे हातामध्ये आणि आपली इच्छा बोलायची आहे स्वामींना. आणि इच्छा बोलत असताना आपण गोत्र बोलायचं आहे आणि गोत्र माहीत नसेल तर आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि काश्यप म्हणायचं आहे. म्हणजे मी आपलं स्वतःचं नाव घेऊन पुढं काश्यप बोलायचं आहे, काश्यप गोत्राची, आणि स्वतःची इच्छा बोलायची आहे की मी माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त 11 गुरुवार व्रत करत आहे. तर माझे हे 11 गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा
असं म्हणून संकल्प सोडायचा आहे. म्हणजे आपल्या हातातलं पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. असा संकल्प आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही. यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि सेवा करण्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. स्वामींची कोणतीही सेवा असो, आपल्याला प्रथम स्वामी स्तवन पठण करायचं आहे आणि मग सेवा करायची आहे. 11 गुरुवारमध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करायचा असतो आणि 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा पठण करायचा आहे. 1 ते 21 अध्याय आपल्याला पूर्ण एका बैठकीत पठण करायचे असतात. इथं पहा, प्रथम अध्याय, पहिल्या अध्यायापासून आपल्याला पठण करायला सुरुवात करायची आहे आणि अध्याय 21 अध्यायापर्यंत एका बैठकीत पठण करायचं आहे. मग जर तुम्हाला एका बैठकीत शक्य होत नसेल तर तुम्ही 2 वेळेस पठण करू शकता. सकाळी अर्धा पठण करू शकता, म्हणजे निम्मे अध्याय सकाळी पठण करू शकता आणि राहिलेले निम्मे अध्याय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पठण करा. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात, संकल्पयुक्त 11 गुरुवारचे व्रत करणार आहात, तर तुम्ही एका बैठकीत जेवढे कराल तेवढे चांगले. पण जर तुमच्याकडे कोणी लहान असेल, तुम्हाला एवढा वेळ बसणं शक्य होत नसेल, तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये पण ही सेवा करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास लागू शकतो. पण हा खूप दिव्य ग्रंथ आहे आणि नक्कीच तुम्हाला 11 गुरुवार केल्यानंतर याचा प्रभाव जाणवेल, याचा अनुभव येईल. आणि म्हणूनच मी सांगत आहे की तुमची कोणतीही कसलीही अडचण असू द्या, एकदा तुम्ही 11 गुरुवारची संकल्पयुक्त सेवा करा. स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार. तर 11 गुरुवार करायचे म्हटलं तर याचे नियम कोणते आहेत? तर बघा, 11 गुरुवार जे आपण कोणतेही उपवास करत असू तर आपल्याला मांसाहार करता येत नाही आणि आपण म्हणूनच श्रावण महिन्यापासून गुरुवार करण्यास सुरुवात करायची आहे. म्हणजे श्रावण आणि जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये आपले गुरुवार पूर्ण होतात. तर दिवाळी येईपर्यंत असंही श्रावण झाला, गणपती, नंतर नवरात्र, या सगळ्या वेळामध्ये आपले गुरुवारचे व्रत पण पूर्ण होऊन जाते. तर आपल्याला मांसाहार करता येत नाही आणि परअन्न वर्ज्य आहे. जर तुम्ही 11 गुरुवार होईपर्यंत कुठे बाहेर जाणार असाल तर घरून जेवण करून गेलात तर ठीक आहे, म्हणजे परअन्न शक्यतो टाळावे. मग तुमचं एकदम घरातलं असेल, तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ शकता. आणि गुरुवारचे व्रत हे आपल्याला आपल्या घरी करायचे आहे. म्हणजे पूजा मांडणी, पोथी वाचन आणि उपवास सोडणे वगैरे गुरुवारच्या दिवशी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पूजा मांडणी करून पोथी वाचन करता येणार नाही. गुरुवारचे व्रत हे आपल्याला आपल्या घरी करायचे आहे. आणि ह्या 11 गुरुवारमध्ये जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी सुतक, विटाळ असं काही आडवं आलं तर तुम्हाला तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये पकडता येणार नाही. तो गुरुवार तुम्ही उपवास करायचा आहे, पण पूजा मांडणी करू शकत नाही किंवा ग्रंथपठण करू शकत नाही. म्हणजे पहिले झालेले गुरुवार आणि मधी जर काही आडवा आलेला तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारपासून आपल्याला परत गुरुवार करून ते मोजायचे आहेत. यानंतर बघा, जर तुमचे 11 गुरुवार पूर्ण झाले, उद्यापन करायचं आहे, तर उद्यापन कसे करायचे? तर उद्यापन काही नाही आहे, नेहमी करतो तशीच पूजा मांडणी करायची आहे, ग्रंथपठण करायचं आहे आणि संध्याकाळी आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तो नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही 11 गुरुवार म्हणून काहीतरी विशेष नैवेद्य बनवू शकता. स्वामींच्या आवडीचा कोणताही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता. आणि तुमचं उद्यापन आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही छोटी 11 मुले जेवण घालू शकता किंवा मग तुम्ही स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन तिथं काही अन्नदान करू शकता किंवा केळी दान करू शकता. नसेल काय तर तुम्ही दक्षिणा स्वरूप काहीतरी दान करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 11 गुरुवारचे उद्यापन करायचे आहे. उद्यापनासाठी विशेष काही असा तामझाम करण्याची काही गरज नाही. फक्त या 11 गुरुवारमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. मनापासून तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करा. तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छासुद्धा स्वामी महाराज पूर्ण करणार. आता मी एवढं खात्रीने का सांगत आहे, त्याचं कारण म्हणजे मलासुद्धा 3ऱ्या गुरुवारी स्वामी महाराजांचा अनुभव आलेला आहे. म्हणूनच मी म्हणत आहे की कोणतीही तुमची इच्छा असो, 11 गुरुवार होण्या अगोदर स्वामी महाराज तुमची इच्छा ती पूर्ण करणार. फक्त तुम्ही मनापासून स्वामींना हाक द्या, मनापासून स्वामींची सेवा करा. बघा, स्वामी महाराज नक्की तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील. तर तुम्हाला ही 11 गुरुवारबद्दलची माहिती आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.